बुलढाणा जिल्ह्यातील मोताळ्यासह अनेक ग्रामीण रुग्णालयांमध्ये 102 रुग्णवाहिका सेवा गेल्या आठवड्यापासून ठप्प आहे। चालकांचे टेंडर संपल्याने रुग्णवाहिका रुग्णालयासमोर उभ्या आहेत, पण सेवाच बंद असल्याने रुग्णांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य सेवेला आधार देणारी 102 टोल फ्री रुग्णवाहिका सेवा गेल्या आठवड्यापासून ठप्प पडली आहे। कारण या रुग्णवाहिकांवर कार्यरत असलेल्या चालकांचे टेंडर कालबाह्य झाले असून नवीन टेंडर प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही। परिणामी मोताळा ग्रामीण रुग्णालयासह जिल्ह्यातील अनेक आरोग्य केंद्रांपुढे रुग्णवाहिका उभ्या असल्या तरी त्या चालकाअभावी निष्क्रिय आहेत। रुग्णांना आपत्कालीन अवस्थेत शासकीय रुग्णालयात पोहोचवण्यासाठी ही सेवा अत्यावश्यक आहे। मात्र सध्या चालकच नसल्याने अनेक रुग्णांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे। काही प्रकरणांमध्ये वेळेवर उपचार न मिळाल्याने परिस्थिती गंभीर बनत आहे। रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रशासन विरोधात नाराजी व्यक्त करत तात्काळ चालकांची नियुक्ती करून सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे। त्यांचे म्हणणे आहे की रुग्णवाहिका रुग्णालयासमोर उभी आहे, पण जीव वाचवण्याची सेवा मात्र बंद आहे। हे अतिशय दुर्दैवी आहे। आरोग्य विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही। दरम्यान ग्रामीण भागातील आरोग्य सेवा पूर्णपणे विस्कळीत झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। रुग्णवाहिका 102 ही सद्यस्थितीमध्ये बंद उभी आहे, कारण चालकाचे जे टेंडर आहे ते संपले असून रुग्णवाहिकेवर चालक नाही। तरी नवीन टेंडर लवकरात लवकर करून रुग्णांना ती सेवा उपलब्ध करून द्यावी याकरता आम्ही ही मागणी केलेली आहे। रुग्णवाहिका मागील आठवड्यापासून बंद आहे। चालकाशी आम्ही संपर्क केला असता त्यांनी नवीन टेंडर न झाल्यामुळे तो सध्या कामावरून बंद आहे अशी माहिती मिळाली।